माझी जुनी रेकॉर्डिंग होते। हे बघा कॅमेरा एक आहे, हा बघा इकडे, हा बघा हा आहे TPMS, ह्याच्यामध्ये आपला माहीत पडतो। आणि AR मोटर्सचा एक मालक सुद्धा आपल्या कोकणातला आहे, कणकवलीत। तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी इंटरकॉम। हा बघा हा तो इंटरकॉम आहे बघा, असं एलिमेंट असतं आपलं, मस्त वाटतं एकदम। ग्रुपसाठी तर एक नंबर आहे, त्यात काय आवाज नाही, तुम्हाला माहितीच आहे। सोलो करतो तेव्हा आपली फॅमिली मेंबर आपला फोन करते, आपली काळजी असते बाबा हा कुठे पोहोचला आणि कट केलं। हॅपी विथ दिस सँडी मला घेतला, पण मी इतकी खुश असेल तर आपल्याला ओरडायला लागतं, हमू हे बघ ना हमू, तर तिला वाटतं त्याला मी त्याची ओरडून बोलतो, म्हणून बायकांना राग लवकर येतो माहिती तुम्हाला। त्याच्यामुळे मला फोन येतो, मी माझ्या फोनवर बोलतो आणि जसं मी फोन ठेवतो लगेच तो कनेक्ट होतो। तर ती काय करू, ती पाठी तिच्या मोबाईलवर GPS लावत होती आणि ती मग सांगू सँडी पुढून राईट मारायचं, सँडी पुढून लेफ्ट। पण मी गॅरंटी बोलतो 15 ते 20 तास तरी याची बॅटरी चालतेच चालते। मला ही राईडमध्ये ह्या इंटरकॉममुळे मला एकदम कम्फर्ट फील झालं, म्हणजे मला सोडा। नमस्कार मंडळी, शुभ दुपार फ्रॉम कोकण लांजा। आज तारीख आहे 1 जून, पण तुम्ही हा व्हिडिओ खूप नंतर पाहा असाल, लाईक ऑलमोस्ट जुलैला कदाचित असेल किंवा जून एंडिंगला असेल, कारण आपली दक्षिण भारतीय राईड एक नंबर सक्सेसफुल झाली। सेफली आपण गावी आढळलो, त्याचे राईडचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ खूपच खास आणि खूपच विशेष आणि खूपच इम्पॉर्टंट आहे। तर या आधी तुम्ही ब्लॉग पाहिला असेल, आपण केला होता लांजा टू मुंबईचा प्रवास किंवा लांजा टू अलिबागचा प्रवास। हा व्लॉग मी लांजामध्ये शूट करून करतो, आपला काय टाईम आहे त्यासाठी। मोस्टली हा व्लॉग असणार आहे स्पेशली फॉर मोटो ब्लॉगर, जे लॉंग राईड करतात त्यांच्यासाठी आहे, म्हणजे नवीन असेल किंवा जो जुने असतील त्यांना पण कदाचित उपयोगी झाला तर वेल अँड गुड। तर तुम्ही सांगणार आहे की आपल्या गाडीवर आपण लावला डॅश कॅम आणि आपण लावला होता इंटरकॉम, म्हणजे मला पण होता प्लस माझ्या बायकोला पण पार्टी होता इंटरकॉम। त्याबद्दल तुम्हाला डिटेल रिव्ह्यू देणार आहे असं तुम्ही शकता, रिव्ह्यू ब्लॉग तुम्ही किंवा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्ही शकतात ऑफ डॅश कॅम अँड आपलं इंटरकॉम। चला मग सुरू करूया। तर मंडळ ही पहा आपली ही हार्ले डेव्हिडसन X440, हिचं नाव ठेवलं मी स्वप्न सुंदरी, कारण आपल्या स्वप्नातली गाडी आहे। हार्ले डेव्हिडसन ओन करणं खूप मोठी गोष्ट आहे। ऑफकोर्स ही हिरो आणि हार्लीवाली आहे म्हणून आपल्याला परवडली, नाहीतर नॉर्मल मोठ्या हार्ली घ्यायला गेले तर 8 लाख 9 लाख 10 लाख वगैरे असते, तो विषय वेगळा। आपण हा लावला डॅश कॅम, तर गाडी मी ऑन करतो। हे बघा ऑन केल्यावर गाडी तर ऑन झालीच आहे आपली। असं AR मोटो येतं, हे हा डॅश कॅम बनवला आहे AR मोटोनी, प्लस इंटरकॉम पण असणार आहे AR मोटोचा। तर ऑन झाल्यावर अशी स्क्रीन येते, हे आपला कॅमेरा आहेत, कॅमेरा अँगल्स हे बघा, कॅमेरा अँगल्स आहे। आणि असं आणि ऑन केलं की लगेच हा रेकॉर्डिंग शॉट करतो। तुम्हाला पाहिजे तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा, काही प्रॉब्लेम नाही। रेकॉर्डिंग पाहायचं असेल तुम्हाला इकडे हे ऑप्शन येतं, तुम्ही रेकॉर्डिंगकडे पाहू शकता। हे माझी जुनी रेकॉर्डिंग आहेत, तर दाखवतो तुम्हाला। हे बघा हे माझी जुनी रेकॉर्डिंग आहेत, हे बघा ओके। हा फ्रंट आहे ओके, हे बघा माझी जुनी रेकॉर्डिंगचं ते बघा। हे बघा गाडी आपली उभी होती ना तेव्हाचे पण आहेत। समजा आणि समजा तुम्हाला डिलीट करायचं असेल तर बघा डिलीट बटन दाबा आणि डिलीट ऑल फाईल्स कन्फर्म, डिलीट ऑल फाईल्स कन्फर्म म्हणजे डिलीट। आता मला ॲक्च्युली सर्व डिलीट करायचे होते, कारण मला आता काय याची गरज नाही त्यासाठी। मग पुन्हा बॅक, बरं झालं। पण रेकॉर्डिंग तुम्ही परत ऑन केली बघा बरं। आणि याच्यामध्ये तुम्हाला आयफोनचा पण सुद्धा ऑप्शन येतो, हे बघा। आणि एक आपला अँड्रॉइडचा पण ऑप्शन येतो। हा पॅनल आहे जिकडे तुम्हाला आपली टायर माउंट आणि प्रेशर, आपल्या टायरचे प्रेशर किती हे तुम्हाला पाहायला मिळतात। आता माझ्या रिअर टायरचं प्रेशर आहे 41 आणि आपलं फ्रंटचं आहे 32 33, ते वरती कसं उतरतं। मग बॅक आल्यावर ब्लूटूथ आहे, सेटिंग्स आहे, परत ऑन केलं बघा। ह्याला परत तुम्ही ऑफ करू शकता, टेन्शन नाही। जेव्हा ह्याला आपण अँड्रॉइडला कनेक्ट करतो किंवा आयफोनला कनेक्ट करतो ना, तर अख्खा फोन आपला याच्यामध्ये क्लोन होतो एक प्रकारचा। आणि जसं तुम्ही आपल्या मोबाईलवर लावतात आपलं काही मॅप वगैरे, तो इकडे तुम्हाला दिसतो। ह्याचा व्लॉग मी वेगळा बनवला आहे, तो नक्की चेकआउट करा। ह्याचा व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल, जो आपण डॅशकॅम घेतला होता ना ते तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। म्हणजे इन शॉर्ट हा रिव्ह्यू व्हिडिओ असा आहे, हा डॅशकॅम का गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला की कॅमेरा पुढे पाठी असतो, 24 तास रेकॉर्डिंग होते। मग समजा कोणी गाडीत तुम्हाला ठोकली वगैरे, तुमच्याकडे एक प्रूफ राहतं की बाबा असं अशा लोकांनी इथं केलेलं आहे, म्हणून त्यासाठी। आणि याचा कॅमेरा एक आहे, हा बघा इकडे कॅमेरा आहे आणि पाठी कॅमेरा इकडे, हा बघा। आणि TPMS पण हे लावलेलं आहे, हा बघा हा आहे TPMS। ह्याच्यामध्ये आपला माहीत पडतं आपल्या टायरचं किती प्रेशर, इकडे बघा हा वाला। तसं मी हा घेतला आहे मेनली फॉर GPS। कसं असतं, आपण आपला लॉंग राईडला जातो, आपण आपला मोबाईल लावतो त्याला आपला मोबाईल होल्डरला, त्यांनी पण आपले कॅमेऱ्याचे सेन्सर हलतात ऑफकोर्स, तो विषय वेगळा। पण
उन्हामध्ये तुम्ही राईड करतात ना तर मोबाईलची बॅटरी गरम होते, मोबाईल गरम होतो आणि तो चार्ज पण होत नाही. भले तुम्ही चार्जिंगला लावलं ना तेव्हा तो चार्ज होतच नाही. 10%, 12%, 8% याच्यावर बॅटरी येते आणि आपला GPS बंद पडतो. मी काय करतो, माझा टँक बॅगमध्ये मी काय करतो, मग GPS लावतो, ह्याला कनेक्ट करतो, GPS लावतो आणि टँक बॅगमध्ये एकदम खाली ठेवतो आपला फोन, वरती कवर वगैरे ठेवतो जेणेकरून तापणार नाही आपला फोन आणि आपली बॅटरी लाईफ पण चांगली राहते आणि आपला GPS पण ऑन दी गो पूर्णपणे राहतो. मी सकाळी 7ला जी राईड सुरू केली होती, संध्याकाळी 7पर्यंत GPS ऑन होता. बॅटरी थोडीफार ऑफकोर्स उतरतेच, त्या काय वाजत नाही. तुम्ही पाहिजे तर आपल्या आतमध्ये टँक बॅगमध्ये तुम्ही पॉवर बँक लावला तरीही हरकत नाही, म्हणजे काय बॅटरी उतरणार पण नाही. त्यासाठी मग GPSसाठी मला एक नंबर वाटला हा डॅशकॅम. म्हणून जर तुम्हाला डॅशकॅम घ्यायचा असेल किंवा इंटरकॉम घ्यायचा तर तुम्ही नक्कीच कॉल करा. कपूर मोटर्सला नंबर फ्लॅश करतो मी. ह्या गोष्टी मी त्यांच्याकडून घेतल्या आहे आणि या दोन्ही गोष्टी बनवल्या फ्रॉम AR मोटो. आणि AR मोटोचा हा एक मालकसुद्धा आपल्या कोकणातला आहे, कणकवलीतला आहे. खूप बरं वाटलं ऐकून. चला आता डॅशकॅमचं झालं. आता तुम्हाला दाखवतो आपला मेन थिंग इंटरकॉम. तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी इंटरकॉम. हा बघा, हा तो इंटरकॉम आहे. हा बघा इंटरकॉम आहे, एवढासा छोटासाच आहे. 4 बोटांमध्ये इंटरकॉम आलेला आहे आपला. ह्याचा मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ, याचे फीचर्स वगैरे सर्व तुम्हाला मी जो इंटरकॉम घेतला होता त्याचा व्लॉग पण आपला आलेला आहे. नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती पडेल. याचा मी तो अनबॉक्सिंग म्हणजे ह्याबरोबर काय काय मिळतं, माईक म्हणा किंवा हेडफोन्स म्हणा किंवा आपला क्लॅम्प म्हणा, सर्व तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. नक्की चेकआउट करा, कारण हा व्लॉग फक्त आपला हा रिव्ह्यू व्हिडिओ ऑफ आवर इंटरकॉम अँड डॅशकॅमबद्दल तुम्हाला बोललेलो आहे. आता हे मेन गोष्ट आहे आपला हा इंटरकॉम. चला तर मंडळी हा वाला हेल्मेट माझा बायकोचा आहे, हॉर्न्सवाला. तर तिचा इंटरकॉम बघा इकडे लावला आहे त्यांनी. म्हणजे ऑफकोर्स इंटरकॉम तिकडे लागतो, पण इंटरकॉम लावलेला आपला हेल्मेट असं दिसतंय बघा. हां बघा, असं हेल्मेट दिसतं आपलं. मस्त वाटतं एकदम अँड समथिंग युनिक. हे बघा मस्त वाटतं. ओके, आता याचं फीचर्सबद्दल बोलण्यापेक्षा इथं रिव्ह्यू, कारण की आपण पूर्ण दक्षिण भारत आपण याच्यावरच मारलेलं आहे. त्यासाठी दाखवतो तुम्हाला रिव्ह्यू, सांगतो मी तुम्हाला. आता ह्याला इकडे क्लॅम्प आहे, कनेक्शन आहे आणि आतमध्येच बघा इकडे माईक आहे आणि आतमध्ये 2 हेडफोन्स आहेत आणि हेडफोन पण HD क्वालिटीचे, आवाज पण HD क्वालिटीचे येतो. आणि इकडे क्लॅम्पमध्ये याला फिट केलं आपण. ओके, आता तुम्हाला देतो मी याचा रिव्ह्यू. तर मंडळी तुम्हाला आता मी आपला याचा देणार रिव्ह्यू ना, तर मी विचार करतो मी एकटं देण्यापेक्षा माझ्या बायकोबरोबर मी तो रिव्ह्यू करीन. कारण की आपण 2 इंटरकॉम घेतले होते. हा वाला माझा आहे, दुसरा आपण लावला होता अमूच्या हेल्मेटला, हॉर्न्सवाला. ते तुम्हाला आधी दाखवलेलं आहे मी. हा गरजेचा काय माहिती आहे, सर्वात अगोदर सांगतो तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप. ग्रुप राईड करताना ऑफकोर्स गरजेचं आहे. ग्रुप राईड करताना तुम्ही खूप लोक असतात, लाईक 7-8 लोक, 10 लोक, वॉटेवर. तर ग्रुप राईड करताना आपला का गरज पडतो, कारण की समजा तुम्ही पुढे असाल किंवा पाठीत वॉटेवर, तर तुम्ही सांगू शकता त्या पाठच्या लोकांना की बाबा पुढे खड्डा आहे, पुढे ऑइल पडलेला आहे, इथून लेफ्ट घ्यायचं, तर तिथून आपण राईट घ्यायचं आहे, गाडी आरामात चालवा, पब्लिक जास्त आहे, असं तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकतात. जेणेकरून ते पण जरा सतर्क होतील आणि आपण गाडी वगैरे व्यवस्थित चालतील. ग्रुपसाठी तर एक नंबर आहे, त्यात काय वाजत नाही, तुम्हाला माहितीच आहे. पण जेव्हा तुम्ही सोलो आता तेव्हा पण गरजेचं आहे, कारण की आपण जेव्हा ह्याला लावतो आपल्या हेल्मेटला, तर सॉफ्ट म्युझिक ऐकत ऐकत तुम्ही गाडी प्रवास करू शकता. तुमचा वेळ कधी तुम्हाला कळणार नाही. ऑफकोर्स लाऊड म्युझिक ठेवू नका, कारण आपल्याला ट्रॅफिकचा आवाजसुद्धा ऐकणं खूप गरजेचं आहे, हॉर्नचा आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. थोडा सॉफ्ट व्हॉल्यूममध्ये तुम्ही गाणी ऐकत तुम्ही प्रवास करू शकतात. प्लस आपण जे सोलो करतो तेव्हा आपली फॅमिली मेंबर आपल्याला फोन करते, आपली काळजी असते, बाबा हा कुठे पोचला, कधी पोचला का, कुठे नीट गेला की नाही, तर ते आपल्यासारखे फोन करतील. तर सारखं आपल्या गाडी थांबवायची गरज नाही. किंवा आपले जर फोन टँक बॅगमध्ये असेल मग आपला कळणार पण नाही आणि आपला फोन मिस करू किंवा आपले इम्पॉर्टंट कॉल आपण मिस करू. तर फक्त हा क्लिक केलं की आपला कॉल आपला उचलला जाईल आणि आपण डायरेक्टली तुम्ही करायची अशी गरज पण लागत नाही. डायरेक्ट कॉल रिसीव्ह पण आपण जास्त वेळ समजा आपलं हे चालू आहे, गाणी चालू आहे, ब्लूटूथ चालू आहे तुमचं, ओके, आणि फोन आला तर तुम्ही क्लिक नाही केला ना तरी तो आपाप रिसीव्ह होतो आणि समोरच्याने कट केला तर आपाप तो कट होतो आणि परत गाणी होतं. ओके, म्हणजे याला मला वाटलं की फक्त क्लिक करायला लागतं, आता ऑटोमॅटिक होतो. म्हणजे कारण आम्हाला खूप फोन झाले, तर आम्ही पूर्ण फोन म्हणजे अख्खी साऊथ इंडिया राईड ऑलमोस्ट 8 दिवस आम्ही फोन याच्यावर त्यांनी पिकअप केलेत आणि कट केले. हॅपी विथ दिस. सँडीने मला घेतला पण मी इतकी खुश आहे. आणि मग कसं तुम्ही पिक करू शकतात फोन, आपल्या घरच्यांनी बोलू शकतात किंवा इम्पॉर्टंट कॉल तुम्ही घेऊ शकता ऑन दी वे असताना, टेन्शन नाही. पण तुम्हाला थांबायची कुठे गरज नाही. म्हणून सोलोसाठी पण एक नंबर आहे. प्लस म्युझिक वगैरे आहे, म्हणजे साऊंड वगैरे पण HD साऊंड आहे, जेणेकरून आपलं म्युझिक वगैरे पण छान ऐकायला येतं, क्लिअर ऐकायला येतं, फोन पण क्लिअर ऐकायला येतात, तसं आहे ते. आता तिसरं खूप महत्त्वाचं म्हणजे आता हा आम्ही दोघांनी का घेतला, आता माझ्या पाठीच बसली होती तरी आपण दोघांनी का घेतला, कारण कसं असतं जेव्हा आपण राईड करतोय म्हणजे पिलियन राईड, बरं माझी बायको आता कधी समजा मग तुमचा मित्र असेल, बहीण असेल, आई असेल, पप्पा असेल, वॉटएव्हर असतील, तर आपल्याला कसं गप्पा गोष्टी करायला मिळत नाही किंवा आपल्याला काय सांगायला मिळत. समजा मला काय सांगायचं असेल बाबा की पाठी बसलीस तू, जरा फोटो काढ, हा मस्त फोटो, हा शॉर्ट घे, तर मला कसं
इंटरकॉम नसेल तर आपल्याला ओरडायला लागतं, हमू हे बघ ना हमू, तर तिला वाटतं त्याला मी त्याची ओरडून बोलतोय, तिला परत त्या गोष्टीचा राग येईल. म्हणून बायकांना राग लवकर येतो माहिती तुम्हाला. त्याच्यामुळे परत ते काय म्हणतात त्याला रिलेशन्समध्ये राईडमध्ये परत काय अनबन नको, डोक्याला ताप नको, म्हणून त्यासाठी हा बेस्ट आहे. कारण की जो आपण दोन्ही कनेक्ट केला ना, आणि पॅरिंग लगेच पॅरिंग होतं. एकदा फक्त पॅर करायला लागतं स्टार्टिंगमध्ये 2 घेतल्यावर, आणि नंतर जसं आपण ऑन करतो दाखवतो इंटरकॉम कनेक्टेड असं येतं ना, इंटरकॉम दाखवतो. आणि मग जर तिन्ही म्युझिक लावला समजा, आणि तर म्युझिक शेअरिंग ऑप्शन, आणि यामध्ये म्युझिक शेअरिंग ऑप्शन पण आहे. मग तिने आपला मोबाईल म्युझिक लावला तर ती मला माझ्याबरोबर शेअर करेल आणि मी पण ते गाणी ऐकू शकतो, तसं येते. आणि अजून खूप महत्त्वाची गोष्ट, गाडीमध्ये कसं आपण बाजूला बसलेलो असतो ना, तर आपण बाजूला एकमेकांची गप्पा गोष्ट करत असतो ना, तसंच सेम तुम्हाला फील येईल तो. कारण आम्ही पाठीत बसली होती, आम्ही एकदम सॉफ्ट व्हॉईसमध्ये बोलत होती सँडी, म्हणजे इन शॉर्ट आमचं एकमेकांचे गप्पा चालू होते, नॉर्मल टॉक्स, इकडे तिकडे नॉर्मल टॉक्स, हे बघ ते बघ, हे मस्त की छान आहे, रस्ते की छान आहेत वगैरे, ते एकदम परफेक्टली नॉर्मल टॉक ती माझी बोलत होती वगैरे. आणि म्युझिक शेअरिंग पण सांगितलं आहे होतोच, पण आम्ही हार्डली काही म्युझिक ऐकलं, कारण आमची गप्पा गोष्टी एवढं झालं ना की आम्हाला कळलंच नाही की आमचा रस्ता कधी आपण पार केला, म्हणजे 700 किलोमीटर 500 किलोमीटर कधी पार केला आम्हाला कळलंच नाही, सिरियसली बोलतो. म्हणजे मी तर म्हणेन आमच्या या सक्सेसफुल राईडचा, आम्ही जी एकदम हॅपी आणि सक्सेसफुल राईड केली त्याचं एक कारण हे पण आहे, एक भाग हे पण आहे. कारण निवांत, म्हणजे एकदम निवांत बोलत होतो. आणि याच्यामध्ये कसं म्युझिक तुम्ही आवाज पण लाऊड करू शकतात किंवा कमी करू शकता, तसं आहे. आणि अजून एक गोष्ट, समजा आम्ही एकमेकांशी बोलतोय, मला फोन आला तर ऑटोमॅटिकली तो इंटरकॉम डिस्कनेक्ट होतो, मला फोन येतो, मी माझ्या फोनवर बोलतो, आणि जसं मी फोन ठेवतो लगेच तो कनेक्ट होतो. अमूला फोन आला तर ऑटोमॅटिकली तो डिस्कनेक्ट होतो, अमू फोनवर बोलते, आणि लगेच तो फोन कट झाला तर लगेच तो कनेक्ट पण होतो. तसं आहे. इंटरकॉमवर मी माझा ब्लूटूथ कनेक्ट केलेला, सँडीच्या, म्हणजे सँडीचे कॉल सँडीला जाणार, म्हणजे सँडीने त्याच्या इंटरकॉमला त्याचा ब्लूटूथ कनेक्ट केला होता, म्हणजे कसं त्याचे जे पण ऑफिसचे कॉल त्याला जाणार आणि माझे कॉल मला जाणार, माझे कॉल त्याला ऐकायला जात नाही, म्हणजे असं होत नाही. हां, म्हणजे माझे कॉल ती ऐकू शकत नाही, तिचे कॉल मी ऐकू शकतो, म्हणजे एक प्रकारचा एक पर्सनल गोष्टी पण आपण करू शकतो, तसं आहे ते. हां, तो विषय वेगळा, तो जोक वेगळा. तर मी नक्की सांगेन तुम्हाला की हा इंटरकॉम खरं बोलतो, म्हणजे तुम्ही सोलो असा ग्रुपमध्ये असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा असाल ना, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि खूप म्हणजे खूप युजफुल आहे आणि खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा मोठा पल्ला, लाईक 500-600 किलोमीटर पल्ला कसा पार गेला तो. आम्हाला ॲक्च्युली खरं कळलं नाही वगैरे. मी तिला सारखं बोललो होतो, बाबा अमू हा फोटो घे, हे घे, हा ते घे, मग ते एक बरं पडतो. तर अमू थांबलो जर, आपण दमलो जर, आता पाणी वगैरे काढ वगैरे सर्व आपण फेसवर बोलवतो. प्लस अजून गोष्ट म्हणजे कधी कधी समजा आता फोन मला बोललो, GPS आपला कनेक्ट असतो फोनमध्ये, समजा तुमचा फोन तुमचा बंद पडला, बॅटरी पूर्ण डाऊन झाली, तर त्यामुळे आपला GPS पण बंद होईल. तर ती काय करू, ती पाठी तिच्या मोबाईलवर GPS लावत होती आणि ती मग सांगू, सँडी पुढून राईट मारायचं, सँडी पुढून लेफ्ट मारायचं, सरळ जायचं आहे, ती सांगू. त्याच्यामुळे मला पण ते बरं वाटत होतं. तर अरे तुला बोलतं लेफ्ट मार, अरे लाईट मसू आरडाओट करण्यापेक्षा हे जरा शांतपणे आणि निवांतपणे आपण गप्पा गोष्टी करू शकतो. आणि प्लस मेन म्हणजे सांगू तुम्हाला, याची बॅटरी लाईफ आहे ना, पुरुष मला म्हणाले की 20 तास याची बॅटरी लाईफ चालते म्हणून. तर आम्ही ॲक्च्युली अनुभवलं आहे, ऑलमोस्ट 15 तास तर चाललेली आहे. मग सकाळी 7 वाजता आपण जो स्टार्ट केला इंटरकॉम, तो रात्री 8-9 पर्यंत चालूच असतो तो. आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला कुठेही असं एंडिंगला थोडा आवाज कमी किंवा रेंज कमी असं कुठेही जाणवलं नाही. म्हणजे बॅटरी चांगली होती. ऑफकोर्स आपण अजून पण नेक्स्ट चालवली असती, पण रिस्क नको म्हणून आपण त्याला नेहमी रात्रीला आपण चार्ज करायचो. कारण 15 तास पकडा आणि नेक्स्ट डे 5 तास चालली असती, पण आपण रिस्क नको म्हणून आपण चार्ज करायचो. पण मी गॅरंटी बोलतो 15 ते 20 तास तर याची बॅटरी चालते. प्लस हा वाला कुठच्याही 6 युनिव्हर्सल इंटरकॉमला कनेक्ट करू शकतो. म्हणजे सेना असू दे या दुसरा कुठचाही असू दे ना, त्याला कनेक्ट होऊ शकतो. अजून काय पाहिजे. प्लस त्याची आपण जो चार्ज करतो ना, हार्डली 1 ते 1.5 तासामध्ये चार्ज पण होतो. समजा तुम्ही रात्री 9 वाजता चार्जिंगला ठेवलं तर 10-10:30 पर्यंत फुल चार्ज होऊन जातो. आणि ते तुम्हाला माहिती पडतं चार्जिंग करताना तो रेड लाईट ब्लिंक होतो. रेड लाईट गेली म्हणजे फुल चार्ज झालेला आहे. तर ॲक्च्युली मी खूप हॅपी आहे या इंटरकॉमबद्दल. कारण मी खूप आधी इंटरकॉम पाहिलेत लोकांचे ना, खूप महाग असायचे, लाईक 15,000, 20,000, 25,000 इतकं तर आपलं जमणारच नाही. पण हा इंटरकॉम फक्त आणि फक्त 7,500 रुपयामध्ये. बोला 7,500. आणि दिसतो मी छान, पाहा ना, एक नंबर दिसतो. याचं नाव आहे S2+ आणि हा वाला पण आहे AR मोटोपासून. तुम्हाला घ्यायचं असेल कपूर मोटरला कॉन्टॅक्ट करा. कपूर मोटरचा मी लिंक दिलेला आहे, आम्ही त्याच्या फोनवर दिलेलं, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहून तुम्ही जात असाल तर नक्कीच त्यांना सांगा की आपला व्हिडिओ पाहून तुम्ही आला, तर त्यांना बरं वाटेल आणि मला पण खूप बरं वाटेल. त्यासाठी अजून तुला काय सजेशन या इंटरकॉमबद्दल? खूप हेल्पफुल आहे, खूप मस्त आहे, लाईट वेटेड आहे. तुम्हाला लावला तर काय वेटच फील होत नाही. हो ॲक्च्युली छोटा पॅकेट बडा धमाका, तसं आहे ते. दिस इज अ छोटा पॅकेट बडा धमाका. आणि
खरं बोलतो खूप फायदेशीर म्हणते आम्ही तर एवढा राईड मला, पण मला ही राईडमध्ये ह्या इंटरकॉममध्ये मला एकदम कम्फर्ट फील झालं. म्हणजे मला असं वाटतं की मी सँडीशी नॉर्मलच बोलते. मग मी सँडी तू जागा आहेस ना, सँडी तुला ड्राउझी फील होतोय, म्हणजे आमचं नॉर्मल जे बोलणं होतं तसं नॉर्मल बोलणं. आणि मला वाटलं पण नाही की मी बाईकवर बसलं, वाटतं की मी गाडीवर बदल बसलोय आणि आमच्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालल्या. म्हणजे कम्युनिकेशन खूप इझी होतं, शिवला खूप इझी होतं, जर्नी एकदम हॅपीली होते खरं तर. आणि जर्नी ॲक्च्युली खूप हॅपी होते, कारण की आपण आपल्या पार्टनरबरोबर जेव्हा कनेक्ट असतो तर खूप बरं वाटतं म्हणून. आणि ऑफकोर्स अजून गोष्ट, हा पेड प्रमोशन नाही आहे, मला काय त्यांनी फ्री दिला नाही, मी हा स्वतःच्या पैशाने बाईक खेळला आहे. घेत नव्हता मी, याला घ्यायला लावला मला. मी ॲक्च्युली घेणार होतो फक्त माझ्यासाठी, नंतर विचार केला की पण घेतो, काही पण बोलली. आणि ॲक्च्युली मला असं वाटलं मी घेतलं, खूप बरं केलं, म्हणजे खूप बरं केलं. थँक्यू मला. हां, थँक्स टू हर, खरं खूप बरं केलं. आता काय केलं, आपण घरी गेलो की काढून ठेवायचं आणि आपण बॉक्समध्ये ठेवून द्यायचं. परत कधी आपल्याला वाटलं तर आपण काढायचं आणि राहायला निघायचं. तर तुम्हाला नक्कीच सांगेन, आपला हा डॅश कॅम आणि इंटरकॉम मस्ट आहे फॉर लॉंग राईड, फॉर शॉर्ट राईड, एनिथिंग, सिरियसली बोलतो. अँड हॅपी. तर हा व्लॉग फक्त आपला रिव्ह्यू व्हिडिओ होता आपला या डॅश कॅमचा आणि आपला या इंटरकॉमचा. चला मंडळी, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग पाहायला मिळणार आहे आपला या ट्रिपला टोटल किती खर्च झाला, तो वाला व्लॉग येणार आहे. मजबूत खर्च हुआ भाई. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो म्हणजे खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.